काल दसरा मेळाव्यातून रामदास कदम यांनी गंभीर आरोप उद्धव ठाकरे होते की बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली होती, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले होते, उद्धव ठाकरेंना राजकारणाचं कायमचं उद्ध्वस्त करा असा घणाघात कदमांनी केला. खरं तर बाळासाहेबांचा देहवास होऊन आज जवळजवळ 13 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते पराभूत होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं. आणि गेले 13 वर्ष हे बाळासाहेबांसारख्या बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले 13 वर्ष हा विषय का काढला नव्हता. खरं तर आज कालची लोकसभा झाली, विधानसभा निवडणुका झाल्यात. या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते तुम्ही करताय, परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही. कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय. आणि त्यामुळे अशा रामदासभाईंनी खरं तर ते 13 वर्ष हे गप्प का होते हा खरा तर प्रश्न आहे. आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्यावर आरोप करण्यामध्ये झाला. हाच फरक शिवसेनेमधला आहे. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही कमवलं असा आरोप जो एकनाथ शिंदे यांनी केला. खरं तर त्या खुर्चीसाठीच आपण त्यावेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते होतात, आम्ही आपल्यावर आमदार होतो, परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर बसायचं नाही, भारतीय जनता पार्टी सत्तेत बसायचं नाही असं आपण सर्वांनी ठरवलं होतं आणि त्याला अनुमोदन तुम्ही दिलं होतं. आणि ज्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद होतं 2.5-3 वर्ष तेव्हा तुम्ही काही बोलला नाही. आणि नंतर मात्र सत्ता गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने उद्धवजींना आरोप करतात ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की सत्तेसाठी हे चाललेलं आहे. आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये अराजकता माजवते त्याला उद्धवजींनी योग्य पद्धतीने विरोध केला आहे आणि सगळ्या देशातल्या राजकारण्यांच्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम उद्धवजी करतायत. म्हणूनच तुम्ही आमच्यावर आरोप करताय. तुमच्या जाचाला कंटाळूनच राज ठाकरे यांनी पक्षाबाहेर पडले होते असा आरोप सरनाईक यांनी केला. खरं तर आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत. मुंबईमध्ये मराठी माणूस, मुंबईच्या परिसरामध्ये मराठी माणूस एकत्र येतोय आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इतर लोकांना ज्या पद्धतीने परप्रांतीयांना ज्या पद्धतीने पदं दिली आहे आणि त्याचा रोष कुठेतरी मराठी माणसामध्ये आहे. आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर जी ताकद मराठी माणसामध्ये झाली त्याच्या विरोधात म्हणून हे बोलतायत, आरोप करतायत, परंतु त्यांना एकत्र येण्यामुळे भीती निर्माण निश्चित झालेली आहे. संजय राऊत यांनी ज्यांची लग्न लावली ते सगळे तुटले, हा पांढऱ्या पायाचा पाणीच आहे असा गुलाबराव पाटील. नाही, खरं तर संजय राऊत साहेबांमुळेच अनेक लोकांना पदं मिळालीत हे विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे आज आमच्या विरोधात बोलल्याशिवाय तो यांचं मंत्रिपद टिकणार नाही, त्यामुळे आमच्या विरोधात त्यांना बोलावं लागेल. सॅनिटरी पॅडवरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते. रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिले का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंनी टीका केली. ज्योती वाघमारेंना ज्या पद्धतीने कलेक्टरांनी फोटो लावताना जे झापलंय ते जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या जनतेने बघितलं. आणि त्यामुळे नेहमीच राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही काय बोलणार. मीरा रोड स्टेशनजवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव अशा आशयाचे बॅनर धरले. महात्मा गांधींच्या फोटोखाली हा मजकूर लिहिण्यात आला. खरं तर आता ह्या राज्यामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा हे वेगळ्या प्रश्नाकडे राजकीय हे करतायत. आज राज्यामध्ये बेकारी, महागाई, दुष्काळ, ओला दुष्काळ ह्या सगळे प्रश्न असताना कुठेतरी दुसऱ्या विषयाकडे हे करतात. तर राजन तेली यांनी काही महिन्यापूर्वीच आपल्या ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला होता आणि आता त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय. काय सांगाल, काय परिणाम सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये होऊ शकतो? खरं तर माजी आमदार राजन तेली यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षांमध्ये प्रवेश केलेले आहेत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंतवाडी मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं. परंतु या
वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते. सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि कालच राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं, तोच प्रकार अजिंठ्याबद्दल झालेला आहे. आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यास देण्यात आलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अराजकता निर्माण होईल. त्याचबरोबर दीपक केसरकर, नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर, नारायण राणे आणि राजन येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील. आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.